केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची पत्रकार परिषद होते आहे. थेट सवयी. पंतप्रधान मोदींचा मोदींनी पुतळा पडल्यामुळे देशाची मागितली, मोदींनी मागितली, त्यांनी मागितली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात येऊन माफीवीर या शब्दाने स्वातंत्र्यवीरांना हिणवले. उद्धव ठाकरे मूग घेऊन गप्प राहिले. उद्धव ठाकरे यांची अस्मिता शिल्लक आहे का? ज्या शब्दाने राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीरांना हिणवणे, तोच माफीवर शब्द आज नाना पटोले पंतप्रधानांसाठी वापरत आहेत. महाराष्ट्रातल्या काँग्रेसवाल्यांनी अस्मिता शिल्लक आहे का, हा माझा प्रश्न आहे. मी खरं हातात घेत नाही आणि वाचत नाही, पण आज घेतला. सामना वाचला आणि या सामन्यामध्ये जी भाषा वापरली जाते ती मराठी भाषेचा नावलौकिक वाढवणारी आहे का नवीन मराठी शिकणाऱ्यांना का अशी भाषा शिकू नये असं वाटण्याजोगासाठी अशी भाषा वापरली जाते, हा माझा प्रश्न आहे. यामध्ये बरेच काही फोटो आहेत. या ठिकाणी उद्धव ठाकरे महाराष्ट्रद्रोही शिवद्रोही सरकार, गेट आउट ऑफ इंडिया. हे कोण आहेत उद्धव ठाकरे आज गेट आउट म्हणणारे? त्यांना त्यांचं अस्तित्व माहीत नाही. ते मुख्यमंत्री नाही आहेत, एक सामान्य नागरिक आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्री गेट आउट. अरे तू कोण आहे? तुला एवढं पण कळत नाही? कसा नेता होऊ शकतो हा? आंदोलन. अरे या अगोदर पण पुण्यामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर लोकांनी मोडतोडही केली होती. कुठे झोपला होतास काय तू तेव्हा? तेव्हा नाही, आता निवडणुकीच्या तोंडावर एक तर दारे झिजवतंय सोनिया गांधी, शरद पवार, मलाच करा मुख्यमंत्री. लाज पण त्या माणसाला वाटत नाही. बाळासाहेब ठाकरे कसे स्वाभिमानी आणि हा माणूस किती स्वार्थी. मी जवळून पाहिलंय दोन्ही दृश्य. याची दुसरा हेडलाईन म्हणजे काय म्हणतात ते, संजय राऊत शिवद्रोही मिंदे सरकारला जोड्याने फोडून काढले. जोड्याने फोडून काढतात मला माहित नाही, चापकाने फोडून काढतात. कधी प्रत्यय आणून दाखवायला पाहिजे ना, असा प्रत्यय असतो. कसं चापकाने फोडतात. योद्धे अनवाणी उतरले आंदोलनात. 76-83 योद्धे. काय कोणाबद्दल शब्द वाटतो? बिचारे कसे चालले असतील हो आंदोलनात. आजच्या 2-3 दिवसाला आपल्या महाराजांनी मी बोललो होतो. आता शरद पवार या वयातही महाराष्ट्र शांत सलोखा निर्माण व्हावा यासाठी प्रयत्नशील नाही. आजही लावणलावी करतायत. जातीमुळे ते निर्माण व्हावं. 4 वेळा मुख्यमंत्री असताना, केंद्रात मुख्यमंत्री असताना त्यांनी रिझर्वेशनची टक्केवारी नाही वाढवली. अबाव 52% पुढे नाही गेले, मागणी केली. आत्ता करतायत, म्हणतात आत्ता का या राज्य सरकारने जावं आणि 52% पुढे वाढून घ्यावं. 4 वेळा मुख्यमंत्री होते, मराठा मुख्यमंत्री होते, का नाही केलं? ही भांडणं तुम्हाला अभिप्रेत आहे. तुम्ही चालत येता आणि पेटवता लोकांची म्हणा. का नाही शांततेचा एखादा मोर्चा काढलात की महाराष्ट्र शांत व्हा, जातीचं राजकारण नको, पुतळा पडला, चला आपण एकत्र होऊन यापेक्षा चांगला देखणा पुतळा तयार करूया. बोलला असतात, तुमची कीर्ती वाढली असती हो. शरद पवार तुमची प्रत्येक कृती संशयास्पद आहे. मराठ्यांच्या राजकारणात पण तुम्ही राजकारण खेळतायत. वय वर्ष 83 पर्यंत तुम्ही स्वतःच्या जातीला न्याय देऊ शकला नाहीत.
आता मराठी घुसलात ना ज्यांना कोणाला घेऊन, मला माहिती आहे. माझं पण इंटेलिजन्स डिपार्टमेंट सेपरेट आहे. कोणाला घेऊन कोणाला आहे. एक मला फोन आला सुरुवातीला, जिरांगेचं आंदोलन चालू झालं, फोन आला. पहिल्यापासून शिवायने बोला. म्हणलं हा काय आपल्या चांगल्यासाठी नाही बोलतोय. म्हणलं काय रे, नाही तुम्ही विरोध आहे ते बोला, आणि मग शिवाय चालू. मी म्हणलं बघ तुझा घरचा ॲड्रेस दे, मी येतो रात्री तुझ्या घरी, दे तरी. मग शिवाय बॅग आता ठेवला. मी आमच्या PA दिला, बोलायचा ॲड्रेस बिड्रेस काढ आणि पोलिसांना कंप्लेंट कर. कोण निघावा? शरद पवारांचा कार्यकर्ता चव्हाण. हे खेळ का खेळता? शिव्या घेऊन मला काय होणार नाही. त्याचा ॲड्रेस मिळाल्यावर माझी जी प्रक्रिया असेल त्यात त्याला संरक्षण घ्यावं लागेल ना. हे गेम आमचे वरिष्ठ खेळतात. छत्रपतींचा हा महाराष्ट्र लोककल्याणकारी बनावा हे ध्यानीमणी पवारांच्या असायला हवं. आमच्यासारख्यानं सांगायला नाही थांबा, वाद नको, बसूया आपण, चला पुढचा पळत बसूया, मी तुम्हाला चांगला आर्टिस्ट देतो, माझ्या ओळखीचा जुना बोला ना, कोण नाही म्हणणार आहे. पण पेट्रोल टाकूनच ठेवायचं आणि काडी घेऊन फिरायचं, याला कोण म्हणणार ना. या महाराष्ट्रात स्थान नाही. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राजकारण उद्धव ठाकरे, काँग्रेस, शरद पवार काय वाटत नाही. दुसऱ्याने तर सोडले हो, पत्रकार कोणतं आहे तो, याची मी केस करणार, मी स्वतः करणार जर सरकारने नाही केली तर. तो काढ रे व्हिडिओ, तो आता तो त्याचा त्यांना महाराज काय ना त्याला दाखवणार त्या संजयला, त्याला माहित नाही. हा तुम्ही पाहिला असेल. महाराज शिवाजी का ऐसा अपमान तो मुगलों ने भी नहीं किया. ही कोणाची अवलाद? बरं हा ना, महाराज पडल्यानंतर काही क्षणातच वरून प्लॅस्टिक टाकण्यात आलं व्हाईट रंगाचं. हे बाजूला करून फोटो काढून व्हायरल धंदे करतोय, बडकाबडकी करतोय. राज्य सरकारने त्वरित कारवाई करावी, याला आतमध्ये करावा, वातावरण बिघडवतोय. याच्यापेक्षा दुसरा एव्हिडन्स असू शकत नाही. काय चेष्टा आहे काय हा विषय? निवडणुका म्हणून कसे नाचाल? हे किती धाडशी आहे ना. मी हे परवा पाहिलं, मला माहितीच आहे, मी त्या गावचाच आहे. 39 वर्ष त्या गावातच होतो मी. काय आहे यांच्यामध्ये मला माहिती आहे. या उद्धवमध्ये कधी कुठे कान पडत पण नाही मारला. आणि काय धमक्या, गेट आउट. अरे तू काय गेट आउट म्हणतो? तू मुख्यमंत्री होतास, लोकांनीच गेट आउट केला ना तुला. आता पुढच्या निवडणुकीची वाट बघतोय पवार साहेब, मलाच करा. तुमची सत्ता कशी येईल? आम्ही काय द्यायला बसलोय? आम्ही आहोत आणि राहणार. तुमचं काय काम आहे? काय केलं 2.5 वर्षात? 2 दिवस फक्त मंत्रालय. असा मेंगळट मुख्यमंत्री आम्हाला नको आहे. काही येत नाही, फायनान्स मला कळत नाही. मग काय झक मारायला आलास मुख्यमंत्री बनायला? 2 दिवस फक्त मंत्रालय. कामकाज कोण करेल? जनतेचे प्रश्न, गोरगरिबांचे प्रश्न, शिक्षणाचं असो, सामाजिक असो, आर्थिक, कोण पाहणार, कोण अभ्यास करणार? आणि मुख्यमंत्री काय हो, त्याला पाहिल्यावर वाटतो का माणूस मुख्यमंत्री व्हा? बावळट बावळट. ह्याचा मी तुम्हाला ड्रेसचं सांगितलं आहे. हा ड्रेस मी सिलेक्ट केलेला आहे. तेव्हा एक दिवशी रात्री घरी गेलो, काहीतरी काम मी बोलवलं मला. 9-1 वाजले होते. साहेब बोलले माझ्याकडे नाही काम, तुला उद्धवने बोलवलं आहे. म्हणलं गेलो वर. उद्धवने गेलं होतं तिथं, कपडे घातले होते, एक शर्ट पॅन्ट, आणि बोलतो साहेब थोडा बसाल का? मी म्हणलं हा ना. का करताय? नाही कपडे टेलरकडून आले झाले, मी ट्राय करतोय कुठला चांगला दिसतो. मी म्हणलं करा, मी पण ऑब्झर्व करतो तुम्हाला. हां
पहिलं शर्ट पॅन्ट घातलं, मग दुसरं काय घातलं, जॅकेट घातलं, मग आणि मग नंतर शेवटी हे एकच कपड्याने हा शरीर झाकतं ना, असं हे घातलं. ते आता नेहमी घालतो तो, इथून पाया पडेल. आणि मला होतं, साहेब कसं? मी बोललो उत्तम, मला विकेट काढायचीच होती. मी बोला उत्तम, छान दिसतं साहेब, तुमच्या पर्सनॅलिटीला शोभतं. यांनी सुरूच केलं, ते अद्याप काढत नाही हो, अद्याप काढत नाही. एवढा भावलट माणूस महाराष्ट्राला मुख्यमंत्री झाला, आपला 10 वर्ष मागे घेऊन गेला. महाराष्ट्रात जनतेला हात जोडून सांगेल, हे तिघं आहेत ना, तिघं निकामी आहेत. शिवसेनेत तर काय रस नाही, कोण राहिला नाही. 40 आमदार 42 आमदार गेल्यानंतर काय राहणार? आमचे पवार साहेब थोडे वाढले खासदार, पालवी फुटली लगेच. आम्ही सत्तेवर येणार. कसे येणार? अजित येऊ देणार का तुम्हाला? आता बघा, आज मोर्चा बारामतीला कसं येऊ देणार ना? शरद पवार कामाचे आता महाराष्ट्राला, आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचं का हो? राहुल दर दिवशी वेगळं काहीतरी असतं मनामध्ये. आणि महाराजांबद्दल, सावरकरांबद्दल या लोकांनी कधीही चांगले गौरवोद्गार काढले नाही काढले. महाराष्ट्र स्वाभिमानी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. कोण धंदा करत असेल ना निवडणुकीसाठी, संजय राऊत कौरू देणार नाही. तू कधी गेलास, किती वाजता गेला, तिथे कोण कोण होते मला माहिती आहे. मी तिथून 7-8 मिनिटावर राहतो. तुझं एक कारस्थान निवडणुकीसाठी उद्रेक करायचा आहे, महाराष्ट्रात दंगली घडवायच्या आहेत. राज्य सरकार स्वस्त का? ताबडतोब अटक करा. हे जे फोटो दाखवतोय ना, सगळीकडे पाठवतोय ना, केलं पाहिजे असं माझं मत आहे. ही घटना मी तुम्हाला सांगतो. धाडशी पुरुष, वय वर्ष 34. असं आता दिसतोय, असं दिसला का? मी त्या दिवशी पुतळा पाहायला गेलो. पुतळा 10-12 मिनिटात थांबलो. मला ते म्हणजे काय पणावरून झाकलाच होता, पाहण्यासारखं काय नव्हतं. आता हा संजय दाखवतो, ते पण नव्हतं, झाकलेलं होतं. लगेच मी तिथून माझ्या घरी जायला 7-8 मिनिटं मी दुसऱ्या रस्त्याने निघालो. मध्ये महादेवाचं मंदिर आहे. मी नमस्कार करायला मी थांबलो. तिथे मला विजय वडेट्टीवार दिसले. मला काय विजय, कसं काय? काय नाही दादा, कशात तुम्ही? मला आला माझी तब्येतवर विचारली आणि तो गेला. अजून 2 मिनिटं पुढे गेलो, तेवढाच एक आवाज आला, घोषणा अभिष्णा देत काही लोक येत होते. मी पोलिसांना विचारलं, कोण आहे? वो शिवसेनावाला आहे, आदित्य ठाकरे. इन लोक आ रहे. अच्छा. मला SP ना बोललो, तुम्ही परवानगी नाही द्यायला, एका वेळेला एकाला द्यायला पाहिजे. मी गेल्यानंतर तुम्ही द्यायला पाहिजे ना. मी ऑफिशियली पत्र दिलं होतं. त्याच्या तोंडात शब्द नाही. तेवढ्यात ते आले तर तुम्ही पुतळा पाहायला रितसर जायला पाहिजे ना. दुःखद घटना आहे. घोषणा हे आमचे जो टकरांगा वगैरे वगैरे घोषणा देत. तो कोण वैभव, तो दुसरा राऊत आणि बाकी सगळे. मग मी ते रूप पाहिलं. मी बोला, SP साहब ये नहीं जाएंगे वापिस. क्यों नहीं जाएंगे? मला आपला हुकूम आहे की आपण नाही बोलत तर नाही जा. 2 तास जागेवर बसले, 2 तास. मधून फोन येते, उठून जायचा लांब उद्धव ठाकरेचा. काय बोलत असेल मला माहिती आहे. मग आमचे जयंत पाटील मित्र आले. दादा मोठं मन करा ना. मला कशासाठी करू? माझं काय चुकलं सांग? मी या रस्त्याने सरळ चाललो, तुम्ही मधून असे येता का आक्रमण करायला? मग आम्हाला आक्रमण स्वीकारायची आम्हाला परवानगी असते नेहमी, ऑलवेज दिलेली, ग्रँटेड. मी बोला सोडणार. मग जयंत पाटील तिसऱ्यांदा आला. दादा जाऊ दे ना प्लीज. मी जयंत, मी परवानगी देईन. या बाजूने जेवढी जागा आहे ना, त्या जाडीने खाली मान करून सगळ्यांनी जायची. वर मान नाही, खाली मान करून.
आणि वरमान केली, काय झालं तुम्ही जबाबदार नाही. नाही नाही मी जबाबदारी घेतो, जा. आणि मग एक एक असे जात होते, अशी मान नव्हती, अशी होती तिथून जाताना बाहेर. आणि काय काय बोलतं, एका 34 वर्षाच्या पोराला रोखण्यासाठी 42 वर्षाच्या पोराला त्यांच्या 72 वर्षाच्या बापाला येऊन घ्यावं लागलं. हीच दहशत असते जंगलात वाघाची. कशाची वाक्याची तशी काही जोड नाही. आणि आमच्या सिंधुदुर्गात तरी शुद्ध मराठी, बाप बी बोलत नाही, मुलगा म्हणतात. बाप म्हणत नाही, शिवी म्हणतात. आमच्याकडे कानफडात मारतात बाप म्हटलं तर, शिवी समजतं. वडिलांना वडील, बाप नाही. दहशत असते, हीच दहशत कबूल करतो. वाघाची दहशत तो कबूल करतो. आणि आतमध्ये मात्र तिथून कोंबड्या काढल्या असत्या, तिथून काढ. आता खिशातून कोंबड्या फिरवतो का? काही बोलतो म्हणजे मनाला येईल तेवढं. श्रावण आहे ना, तर खिशातून कोंबड्या पण बाहेर काढल्या असत्या. काय रे, हा फोटो तुम्ही लोक सगळे छापता. मोदींना माफी कशासाठी मागितली? महाराजांचा पुतळा पडला म्हणून. पुतळा बसवताना भ्रष्टाचार झाला म्हणून की भ्रष्टाचार करणाऱ्यावर पांघरून घालण्यासाठी मागितली? उद्धव, तुझी लायकी नाही रे देशाच्या पंतप्रधानबद्दल बोलण्याची, लायकी नाही. तुझ्यासारखा भ्रष्ट माणूस मी जो पाहिलाय आत्तापर्यंत तुझ्या लहानपणापासून. अरे तू मला एक काम सांगितलं, मी त्या माणसाला फोन केला किंवा उद्धवचं काम आहे करा, हे काम एवढं सांगायला या माणसाने 3 लाख रुपये घेतले होते. पुण्याचे बिल्डर आणि ते शरद पवारचे पार्टनर. तो उद्धवकडे गेले, माझी ओळख नव्हती, की राणेसाहेबांची ओळख होती, तुम्ही जरा सांगा. मिलिंद नार्वेकरने पैसे आमच्या रवी शेंडगेकडून घेतले 3 लाख रुपये. फोन करायचे. काय रवी पण कुठेतरी असेल इथे, आहे का रे? असेल तर बोलाव, जाता जाता हात. काय एवढं बरं. कोरोनामध्ये औषधाचा टेंडर आला, ज्याची आता चौकशी चालू आहे. 15% पैसे घेतले, 15. आदित्य ठाकरेंनी. भ्रष्टाचार या विषयावर उद्धव ठाकरेंनी बोलू नये. नारायण राणे असो, एकनाथ शिंदे असो, शिवसेना नसलेले आणि आता मंत्री असलेले अनेक जण आहेत. एकच काम करत होते, मातोश्रीवर पैसे पोचवायचं. पैसे हाताने दिलेत, तुझी रसीद कधीच दिली नाही उद्धव ठाकरेंनी. हा बोलतोय भ्रष्टाचार आणि मोदींवर बोलतोस तू. अरे जनाची नाही मनाची तरी. तू कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाही, कधीच होऊ शकणार नाही. तुला वैचारिकता नाही, कुठल्या विषयाचा प्रशासनाचं नॉलेज नाही, कायदा कसा हाताळतात तुला 1% पण त्याचं नॉलेज नाही ना बजेटचं. कसं काय म्हणून मुख्यमंत्री? तेव्हा शरद पवारांनी केलं. महाराष्ट्राला ही शिवसेना उद्धव ठाकरेची हिताची नाही, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी नाही, येणाऱ्या पिढीसाठी न्याय मिळेल, नोकरी मिळेल, आर्थिक सबळता, प्रगती होईल, एक लोक कल्याणकारी महाराष्ट्र घडेल ही अपेक्षा नाही. आणि आहे ना संजय राऊत, आगलावे, हा पेट्रोल घेऊनच फिरतो. कोण नसताना लावतो, कोण असताना नाही लावत. काय तो राहणार नाही, त्याला माहिती आहे. हे सरकार का प्रोटेक्शन देतं माहीत नाही. मी त्याच्या प्रोटेक्शनबद्दल पण आक्षेप घेणार. त्या बाईसाहेब एक कोण आहेत, चपला मारतायत नारायण राणेच्या आला, घरात घुसून माझं नाव तरी परत घे ना जरा. मी कोण आहे, काय आहे, कधी घुसते, काय सांग तरी, नकळत जा. तरी पोलिसने नोटीस नाही दिली. घरात घुसून मारेन बोलली आहे. मारेन हे ऑफेन्स होतं. मी एकदा बोललो होतो 15 ऑगस्टला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेला
किती वर्ष झाली स्वातंत्र्याला सांगता आलं नाही असं मागून बोलतो. किती वर्ष झाली? मी तेव्हा म्हणालो होतो, अरे मी असतो ना तिथे उद्धवच्या कानफडत मारली असती. आता पण तेच वाक्य बोलतो. मला अटक झाली, मारली असती भूतकाळात, आई म्हणते आता मारणार आहे. का लायसन दिलंय? बाई मला समोर येऊन माझ्याकडे जरा बघ तरी, हिंमत. घर तर राहिलं लांब. मी हात कोणाचे विसरत नाही, माझी वाईट सवय आहे, कधीच विसरत नाही. बाई नको बोलू, महिला आहेत, यांच्या नादाला लागू नका. 57-58 वर्षाच्या इतिहासात यांनी कोणाचं घर बसवलं नाही. आमच्या किती महिला आहात, एक नाव सांगतो, दळवी. कुठे काय भांडुपला राहायच्या, सिंधुदुर्गाच्या होत्या. काही महिन्यापूर्वी माझ्याजवळ आल्या त्या ऑफिसमध्ये सिंधुदुर्गात. मी उभ्या राहिला. मी म्हणलं काय हो तुम्ही दळवीबाई, त्यांचा अवतार पावे ना मला. मला हो दादा. मी कुठे असता? दादा मी कुडाळात असते. का आलाय? पण ते माझ्या ऑपरेशनला घेतले, सिरियस आहे दादा. मला काय पाहिजे? मग लगेच माझ्या PA सांगितलं यांना जी मदत लागेल ती करा. कधी मदत केली? जुने सैनिक, पदाधिकारी, नगरसेवक, ज्यांच्या घरात तो रमेश मोरे असो, विठ्ठल चव्हाण असो, ज्यांच्या हत्या झाल्या, घरी गेलास? चौकशी केली का? कसला बाता करतो. यांनी महाराष्ट्र शब्दच उच्चारू नये. महाराष्ट्राची संस्कृती नाही. जे उद्धव ठाकरे वागतो बोलतो ना, ही संस्कृती नाही. शिवाय देणं संस्कृती नाही. बाळासाहेबांनी आयुष्यात कोणाचा अपमान केला नाही, तोंडाने शिवी नाही घात. भाषणात बोलताना आवेशपूर्ण जरूर बोलायचे. आणि अशा अवलाद तू ठीक आहे रे, तुला Z+ बिप्लस संरक्षण आहे म्हणून काय झालं असतं रे तुझं? मला क्यू कराशी वाटते तुझ्या भाषेची, बोलण्याची. तेच आहे. मित्र थोडं लांबतंय. महाराष्ट्रात सध्या संतप्त वातावरण आहे. याला मी राजकारण म्हणायला तयार नाही. हेतू पुरस्कार फायदा स्वतःचा करून घेण्यासाठी निवडणुकीवर लक्ष देऊन हे रचलेलं षडयंत्र आहे. यांना दंगल आणि राष्ट्रपुरुषांचं असं काहीतरी घडायला हवं होतं, याची वाट पाहत होती. अशी एक चिठी होती रे इथे. एक उदाहरण सांगतो. उदाहरणं देतात ते भूतकाळ वाचत नाही. वाढवण बंदर प्रकल्प एकूण गुंतवणूक 76,000 कोटीची आहे. रोजगार 12 लाख. अजून एक आहे, अजून एक संख्येच आहे. संख्या नाही, ठीक आहे. मोदींनी जर महाराजांची माफी मागितली नसती तर महाराष्ट्राने त्यांना शिल्लक ठेवलं असतं का? हे तू बोलतोयस? तू बोल ना. काय काम करतायत मोदी? देशाचे पंतप्रधान आहेत. राष्ट्रीय पातळीवर देशाचं नाव लौकिक या भारताचं मोदींनी नेलं. राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत भारत 11 क्रमांकावर 14 मध्ये होता. मोदी साहेबांनी आज 10 वर्षानंतर 5व्या क्रमांकावर आणला. आणि 3 वर्षानंतर अमेरिका, चायना आणि भारत 3ऱ्या नंबरवर येणार. तू असं काहीतरी काम केलं का रे? सांगावं. आज जवळपास 80-90 कोटी लोकांना मोफत धान्य मिळत आहे. महिलांसाठी अनेक योजना आहेत. विकास गती बघा. एअरपोर्ट किती दुप्पट झाले. 14ला होते त्यापेक्षा दुप्पट. डॉक्टरच्या जागा बघा पहिल्यापेक्षा किती पटीने वाढल्या.
सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक पायाभूत सुविधा सगळ्या ठिकाणी एवढ्या प्रमाणात प्रगती झाली, म्हणून भारत आता 5व्या क्रमांकावर आणि 3ऱ्या क्रमांकावर येणार. तू काय केलंस रे? 10 वर्ष मागे महाराष्ट्र नेला प्रगतीसाठी. तुला इन्फ्रास्ट्रक्चर, पर कॅपिटल इन्कम, GDP काय माहिती आहे का? हल्ला का GDP? तुला बोलायला का अधिकार नाही? कधी माझ्यावर 1 by 1 अरेंज करावं पत्रकार, ऐकलं का? अरेंज करा. मगरुरी मागितलेली माफी आम्हाला मान्य नाही. मगरुरीने त्यांचा चेहरा आहे तसा, त्यांचा करारी माणूस दिसतो, तुझ्याकडे पाहिजे तो मरगळ आलेला मूर्ख माणूस दिसतोस. हा फरक आहे. शेबडा माणूस दिसतो खरंच. तिथपर्यंत आले की थोडे पांढरे वाटत शेमूट पडतोय का काय? इथे फोटो बघा सगळे. आणि मोदीने म्हणे मगरुरी, अरे बोलले असे बोललेच मी माफी मागतो महाराज का? त्यात चुकीचं काय आहे? पण ह्याला काय वाटत नाही. पंतप्रधानावर बोलतो हा माणूस. जनाची नाही मनाची तरी वाटली. घटनाबाह्य सरकारला इथून सांगितलं पाहिजे, गेट आउट ऑफ इंडिया सरकारला. मी शिंदे तुमच्यातून गेला आणि इकडे मुख्यमंत्री झाला, तळफळाट. घटनाबाह्य सरकार, शिंदे सरकार, आणि तुमच्याकडे होता तो बॅगा पोचवत होता तेव्हा. हा, ठाण्यावरून बॅगा येत होत्या तेव्हा. मागचा गेट मातोश्री आपोआप उघडायचा. तो चाला, तो तेव्हा तसा नव्हता. गेट आउट हर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे. तो गेट आउट होणारच नाही. त्याने मनात आणलं तर तडीपारची नोटीस तुम्हाला काढू शकतो, वातावरण बिघडतोय म्हणून महाराष्ट्राचं. हा, मी असतो तर केलं असतं. पण एक आहे शेवटचं. मोदींनी माफी कशासाठी मागितली? महाराजांचा पुतळा पडला म्हणून, पुतळा बसवला भ्रष्टाचार झाला म्हणून, की भ्रष्टाचार करण्यावर पांघरून घालण्यासाठी? तो तुझ्या तुला भ्रष्टाचार. अरे तुझी गाडी, कपडा, लत्ता सगळं भ्रष्टाचार पैशाने. कुठला चेक देऊन घेतोस रे? मला माहिती आहे ना. जरा काय आपल्याकडची वस्तू, साहेब मोबाईल कधी घेतला? छान आहे हो, आणून देऊ का? ठीक आहे. अरे असा माणूस तू. आम्हाला माहिती आहे ना. एक अशी आमची फॉरेन टूर नाही येताना हातातलं घड्याळ आणला नाही आम्ही. त्याला लेदरचा बेल्ट लागतो. विचारा त्याला. परदेशी घड्याळ आम्ही दाखवली हो. पैशाने मातोश्री खरेदी करत नाही. तांदूळ पाणी हे का करतं काय माहित नाही, पण मला नाही वाटत. ते पण बीकेसी कडून येत असेल. भारतीय कामगार सेना बीकेसी. घरातल्या नोकऱ्यांचा पगार तिथूनच जायचं, अजूनही जातो. शिवद्रोही सरकार विरोधात महाविकास आघाडीच्या आंदोलनात सहभागी व्हा. का एकच काम आहे का? सैनिकांनी दिवस रात्र बोंबलत फिरा. तू मुख्यमंत्री होतास, मराठी तरुणांच्या नोकरीसाठी, कामधंद्यासाठी, पोटापाण्यासाठी काय केलं का रे? सैनिकांच्या किती सैनिकांना कर्ज दिलीस? किती सैनिकांना उद्योग काढून दिलेस? किती जणांची घरं बसवली? माडामध्ये किती जण घरं दिली? एक तरी? नाहीतर मी किती दिले 8 महिन्यात जरा बघून ये. प्रेक्षक लोकांना किती दिले? काय उदय किती दिले? मी आकडे सांगतो. मी त्यांचे पैसे भरणाऱ्यांची नावं नाही सांगत, आकडे नाही. उदय म्हणून त्यावर बसून आहे म्हणून असं विश्वासार्थ असलेला व्यक्ती म्हणून नाव घेतो. काय म्हणून आंदोलनात समज मी सांग. महाराष्ट्रातल्या जे शिवसेनेत आहे उद्धवच्या, राम करा, भवितव्य नाही. जरा नावारूपाला आले काय तुम्हाला त्रास चालू होतो. नावारूपाला अगोदर काम करणार, हे करा, ते करा, अमुक करा, तमुक करा. चांगली मासळी मिळाली काय एक फोन येणार मातोश्रीतून, थोडी सुरमई सोडा ना तर पापलेट सोडा.
मला माहिती आहे कुठून येतं फोन. भगव्याच्या रक्षणासाठी आता मशाल पेटवा. वा, मशाल कशासाठी व्हावा? मशालीचे दोन उपयोग आहे. एक उजेडासाठी आहे आणि भस्मसात करण्यासाठी. एक दोघांपैकी काय ते स्पष्टीकरण कर, तसं लोकांना प्रवेश पत्रिका घेऊन जायला बरं. मालवणमधील पुतळा पडल्यावरून मवियानं सुरू केलेल्या टीकेला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी